हरकत नाही. कवी कलश हे कनोज ब्राह्मण आहेत. हे प्रयाग येथून आलेले आहेत किंवा प्रयाग त्यांचं मूळ गाव आहे. अत्यंत विश्वासू अष्टप्रधान मंडळ आणि संभाजी महाराज यांच्या मधला संघर्ष, त्याला गृहकलह जो संभाजी महाराजांना भोगावा लागला, त्यांच्या सामोरी आला, त्याच्या माध्यमातून सुरू झालेला संघर्ष, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कवी कलश हे संभाजी महाराजांना अत्यंत विश्वासू वाटत होते. कारण की जवळच्या बऱ्याच लोकांनी तेव्हा संभाजी महाराजांना विरोध केला होता, काही कारस्थानं रचली होती. त्यामुळे स्वाभाविकपणाने कवी कलश हे संभाजी महाराजांचे निकटवर्तीय झाले. 1682 साली कुलइख्तियारपदी संभाजी महाराजांनी त्यांना नेमलं. साधारण 83 साली छंदोगामात्य ही उपाधी संभाजी महाराजांनी कवी कलशांना दिली. 85 साली एका पत्रामध्ये कवी कलशांची मुद्रा पण आपल्याला बघायला मिळते. अशा रीतीने हळूहळू कवी कलश हे जीवाचे जिवलग असे संभाजी महाराजांचे झाले होते. आणि या दोन्ही कवी कलश आणि संभाजी महाराज या दोघांमधला एक सगळ्यात महत्वाचा जो धागा आहे, सामायिक धागा, तो म्हणजे काव्य आणि शास्त्र. या काव्य आणि शास्त्राच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये निर्माण झालेली मैत्री ही सदा सर्वदा बहरतच राहिली, फुलतच राहिली. मैत्रीचे नवीन नवीन पदर ते उलगडत राहिले. काव्य आणि शास्त्र, संस्कृत भाषा ही, या संस्कृत भाषेवर या दोघांचंही प्रेम होतं. हे दोघंही संस्कृत भाषेमध्ये अतिशय विद्वान, निष्णात, पंडित होते. या दोघांनी कविता केलेल्या आहेत. या दोघांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांचं अध्ययन केलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणाने यांच्यातली मैत्री, काव्य आणि शास्त्र याच्यातून निर्माण झालेली ही मैत्री ही अधिकाधिक बहरत राहिली, फुलत राहिली.